चिंचोली गावामध्ये सालाबादप्रमाणे यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी कुलस्वामीची यात्रा आणि यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम ठेवला आहे। नटरंगी नार सुरेखा पुणेकर आणि आपण आम्हाला यात्रेनिमित्त या ठिकाणी आमंत्रित केलं। यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्या गावाला भेट देण्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या सुविद्य पत्नी आपल्या सर्वांच्या बहिणीसाहेब म्हणजे कल्पनाताई आढळराव पाटील या उपस्थित आहेत। त्याचबरोबर या तालुक्याच्या सभापती ललिताताई चव्हाण उपस्थित असलेल्या आमच्या मार्गदर्शिका आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका हिराताई चव्हाण, या गावच्या प्रथम नागरिक काशीताई, त्याचप्रमाणे उपसरपंच खराडे भाऊ, उपस्थित असलेले आमचे जावई आणि या विभागाचे विभाग प्रमुख उत्तमरावजी काशीत, पंचायत समितीचे गटनेते दिलीपजी गांजाळे, विघ्नचे डायरेक्टर संतोष नाना खैरे, आमचे निवेदक काशीत भाऊ भाऊसाहेब, त्याचप्रमाणे सर्व या ट्रस्टचे सर्व अध्यक्ष त्यांचे सहकारी आणि उपस्थित असलेले ग्रामस्थ। वास्तविक पाहता आजचा दिवस सालाबादप्रमाणे मोठ्या जल्लोषात चिंचोलीमध्ये साजरा होतो आणि कुलस्वामीला प्रत्येकजण अगदी मुंबईकर सुद्धा या ठिकाणी हजेरी लावतात। पुण्याकडून सुद्धा जिथे जिथे म्हणून आपली लोक आहेत ती या ठिकाणी उपस्थित राहतात आणि आपल्या देवाचं दर्शन, देवाला गाराणं घालतात। मी एवढंच म्हणेल की या ठिकाणी कुलस्वामी राया या सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर, यांच्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी, स्वास्थ्य, भरभराट हे सर्व काही त्यांना प्राप्त होऊ दे। त्याचबरोबर होऊ घातलेल्या लोकसभेची निवडणूक आपल्या सर्वांना ज्ञात आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील हे चौथ्यांदा रिंगणात आहेत आणि निश्चितपणाने आपण सर्वजण दादांवर प्रेम करणारे आपल्या सर्वांना एकच सांगू इच्छिते की ही चौथ्यांदा निश्चितपणाने आपण ज्या मताधिक्याने या शिरूर मतदारसंघामध्ये नंबर 1चा मतदान करून दादांना विजयी कराल आणि दादांना नुसतं विजयी करायचं नाहीये तर दादांना मंत्री होण्यासाठी दिल्लीचा लाल दिवा आपल्या या शिरूर मतदारसंघात यावा, याच्यासाठी देखील आपण सर्वांनी या कुलस्वामीला गाराणं घालावं असं मी आपल्या सर्वांना विनंती करते। निश्चितपणाने लोकसभेबरोबर विधानसभा लागली तर तुमची ताई तुमच्या समोर पुन्हा येत असताना लोकसभा आणि विधानसभेमध्ये आपण सर्वजण बहीण भावाची जोडी पाठवाल हा देखील विश्वास मला आपल्याकडनं आहे। या ठिकाणी आपण आम्हाला बोलवलं, आमचा आदरातिथ्य केला, सत्कार केला, सन्मान केला। मी आपल्या सर्वांची ऋणी आहे। मधुकर काशीत यांच्या निश्चितपणाने आठवणीच्या स्मृती जागवत असताना या ठिकाणी रामदासजी चव्हाण, कारण हा मिनखोरं म्हटलं की ह्या विभूत्यांना आपण विसरू शकत नाही, ज्यांचं योगदान शिवसेनेच्या कारकिर्दीत मोठं आहे, ज्यांनी शिवसेना घडवली, वाढवली, मोठी केली आणि एक वेगळं नावरूपाला आणली, अशा ह्या दिग्गजांना देखील या ठिकाणी अभिवादन करते आणि माझ्या मनोगताला पूर्ण विराम देते। जय हिंद, जय महाराष्ट्र।